मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये कुठे काही बदल झाला आहे, काही घडलं आहे, काही बिघडलं आहे, जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. आपण बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. तसं फारशी काही कुठे काही घटना घडलेली नाही आहे, ना पॉलिटिकली, ना इकॉनॉमिक, ना इन्व्हेस्टमेंट वाईज. काल जी काही बातमी होती त्या याच्याप्रमाणे इराण आणि अमेरिका यांचा शांतता प्रस्ताव होऊ घातलेला आहे. होता अचानक अमेरिकेने इराणवरती काही मिसाईल्स त्यांचं म्हणणं आहे की सेल्फ डिफेन्ससाठी टाकलेली आहे. बघूया त्यांचा शांतता प्रस्ताव होतो आहे, धुडकावून लावला जातो आहे का नवीनच कुठल्या तरी वादाला ही ठिणगी जास्त पेट देऊन जाते. बघूया. एक छोटीशी बातमी पण आत्ता तरी दुर्लक्षित आहे, ती म्हणजे 2020 साली अमेरिकेच्या मध्यस्थीने सगळ्या मिडल ईस्ट आणि इस्रायल या देशांमध्ये म्हणजे सगळ्या मध्य आशियामध्ये शांतता राखण्यासाठीचा जो एक करार झालेला होता 2020 साली, त्याचं नाव होतं अब्राहम अकॉर्ड्स. तर तो पाकिस्ताननी अगेन अंडर अमेरिकेच्या प्रेशरवर धुडकावून लावलेला आहे. आता हे होणं स्वाभाविकच आहे. का स्वाभाविक आहे? कारण पाकिस्तान इज ऑब्लिगेटेड टुवर्ड्स अमेरिका, त्यामुळे ते म्हणेल त्या पद्धतीने ते करणं भागच आहे. बघूया त्याचे काय पडसाद पुढच्या काही वर्षांमध्ये मध्य आशियामध्ये उमटत आहेत, तिथला वाद जास्त चिघळतोय का काय. आता ॲज फार ॲज इन्व्हेस्टमेंट्स आपण जर का म्हणालो तर आपण म्हणूया की कर्ज, राष्ट्राचं कर्ज आणि त्याचं एकंदरीतच सगळ्या जगावरती असलेला परिणाम. मग आता पहिल्या 3 देशांमध्ये म्हणजे जगामध्ये सर्वात महत्त्वाचे असे 3 देश आहेत की ज्यांची कर्ज प्रकरणं ही फार मोठ्या प्रमाणात आहेत. पहिला ऑब्व्हियसच अमेरिका. आता मंडळींनो, अमेरिकेचं कर्ज ही जगाच्या किती प्रमाणामध्ये आहे आणि ओव्हरऑल किती कर्ज आहे, तर आज आपण ते जाणून घेऊया. अमेरिकेचं टोटल कर्ज आहे साधारणपणे $39 ट्रिलियन. ओके. आता हे $39 ट्रिलियन जगाच्या ओव्हरऑल कर्जाच्या 35% आहे. 35%. ओके. त्याच्या खालोखाल आहे जपान आणि चायना. आता जपानचं कर्ज आहे साधारणपणे $10 ट्रिलियन, ते आहे 8-9%. चीनचं आहे $7-8 ट्रिलियन आणि ते आहे 7%. 7% म्हणजे जगाच्या पूर्ण 60%च्या ह्याच्यात. आता इन्व्हेस्टमेंट्स किंवा फायनान्स या न्यूजच्या नुसार आपण असं म्हणतो की आपल्या ओव्हरऑल इन्कमपैकी जर का आपलं कर्ज किंवा हप्ते हे 20%च्या वरती जायला लागले तर इट बिकम्स अ प्रॉब्लेमॅटिक. बातम्यांमधनं काय दिसतंय की अमेरिकेचं कर्ज प्रकरण हे वाढतच चाललेलं आहे. उद्या जर डॉलरला काही प्रॉब्लेम आला तर विचार करा किती मोठ्या प्रमाणावरती जगाचा सगळा आर्थिक डोलारा फुटू शकतो. आपण काय करायला पाहिजे? आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्सच्या याच्यामध्ये जो काही आपल्याला पगार अथवा उत्पन्न मिळतं तर त्या याच्यामध्ये कर्ज कमीत कमी ठेवणं भाग आहे, भाग नाही बंधनकारकच आहे, जर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटायरमेंट आयुष्य जगायचं असेल तर. तोपर्यंत बघूया पुढच्या भागांमध्ये. टिल देन स्टे कनेक्टेड, स्टे इन्व्हेस्टमेंट. आवडलं तर BPS इन्व्हेस्टमेंटचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड डे.